नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आता खरं तर शिवसेना हा शब्दही वापरता येणार नाही आहे. कंसामध्ये कुठलंही उपनाम घेऊन श्री उद्धव ठाकरे किंवा श्री एकनाथ शिंदे हे कुठलंही शिवसेना ह्या पक्षाशी संलग्न असणारं नवं नाव घेऊ शकतात. पण श्री उद्धव ठाकरे गटाकडून थोड्याच वेळानं श्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातल्या जनतेशी 6 वाजता संवाद साधणार आहेत आणि त्यातून काही गोष्टी स्पष्ट होतील. पण आज दिवसभरामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्यात, जशा प्रतिक्रिया आल्यात, त्यातून हे फार स्पष्ट होत आहे की यातून महाराष्ट्राला एकतर काय, आपली वृत्ती ही साधूची आहे. म्हणजे आपण रस्त्याने जेव्हा जात असतो तेव्हा एखाद्या कार चालकाला जर मोठ्या वाहनाने धडकलं तर त्या कार चालकाच्या बाजूनं आपली सहानुभूती असते. कार चालकानं जर छोट्या सायकलवाल्याला धडक दिली तर आपल्याला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते आणि ही मानवी वृत्ती आहे. इथे तर शिवसेना नावाचा 1966 साली स्थापन झालेला आक्रमक हिंदुत्ववादी विचार घेऊन जाणारा राजकीय पक्ष संपवण्याचे प्रयत्न झाले असा एका गटाचा आरोप आहे. आणि आम्हीच तर बाळासाहेबांची परंपरा, हिंदुत्व पुढं घेऊन चाललेलो आहोत असं दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे. तर यातून जितकं जमेल तेवढं सहानुभूतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न श्री उद्धव ठाकरे यांच्याकडनं सुरू आहे आणि त्याला ती सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या बाजूनं सुरू झालेला आहे. कारण जी उत्स्फूर्त गर्दी शिवाजी पार्कवरती महाराष्ट्रानं पाहिली आणि मीच तिथे जाऊन ग्राउंडवरती कव्हर केलेली होती, तो उत्स्फूर्तपणा. आणि मुंबईमध्ये जेव्हा मी दादरमध्ये अनेक मराठी जनांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तिथून श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं अजूनही जनमत चांगल्या पद्धतीनं व्यक्त होत आहे हे जे दिसलं. अर्थात 3 महिन्याच्या काळामध्ये अनेक लोकोपयोगी निर्णय घेऊन श्री एकनाथ शिंदे यांनी ही सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कुठलीही निवडणूक हीच कोणत्या गटाचं अस्तित्व लोकांनी मान्य केलं हे ठरवणारी असल्यामुळं एवढ्यात तरी ती निवडणूक दृष्टीपथाच नसल्यामुळं जेव्हा ती निवडणूक होईल अंतिमतः त्याचा निर्णय होईल. पण दरम्यानच्या काळामध्ये ही सहानुभूती वाढवण्याच्या दृष्टीनं आज दिवसभर सुद्धा निवडणूक आयोगाच्या आडून श्री उद्धव ठाकरे गटानं आणि श्री एकनाथ शिंदे गटानं जोरदार प्रयत्न चालवलेले आहेत एकमेकांच्या विरोधातले मुद्दे मांडण्याचं. हे स्पष्टपणे दिसतंय. मुळामध्ये भारतीय राज्यघटनेच्या पुस्तकामध्ये 324 जे अनुच्छेद आहे त्याच्यानुसार स्वायत्त संस्थांची निर्मिती ही करण्यात आलेली आहे आणि त्या संस्था स्वायत्तच असतात. त्याच्यासमोर तुम्ही काय पुरावे मांडता, त्या पुराव्याच्या आधारावरती काय सुनावणी होते आणि त्या सुनावणीच्या आधारावरती अंतरिम निकाल काय येतो. कारण कालचा जो निकाल आहे तो निकाल हा अंतरिम आहे, तो फायनल रिझल्ट नाही आहे. फायनल रिझल्ट येण्यासाठी, अंतिम निकाल येण्यासाठी पुन्हा जी न्यायालयीन प्रक्रिया निवडणूक आयोगासमोर झाली, कारण ते सुद्धा क्वाशी ज्युडिशियल म्हणजे अर्धन्यायिक आहे, तिथे पण 3 सन्माननीय निवडणूक आयोगाचे सदस्य समोर बसतात. त्याच्यासमोर तुमच्या बाजूनं किंवा तुमच्या विरोधामध्ये ही जशी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये आर्ग्युमेंट होते तशीच आर्ग्युमेंट होते आणि मग अंतिम निर्णय येतो. आत्ता जो आलाय तो अंतरिम आदेश आहे आणि तो अंतरिम आदेश हा अंतिम आदेश आहे अशा पद्धतीचं प्रोजेक्शन श्री उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं केलं गेलं आणि आमच्यावरती हा फार मोठा अन्याय आहे. भारतीय राज्यघटनेनं पायमल्ली सुरू आहे, भारतातल्या स्वायत्त संस्थांची पायमल्ली सुरू आहे अशा पद्धतीची मांडणी आज दिवसभरामध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडनं करण्यात आली. तर त्याला एक प्रकारची सहानुभूती आहे आणि यातनं आपल्या विरोधामध्ये बाजू जाऊ नये असा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या गटानं सुरू केला आज दिवसभर. आणि म्हणून फक्त आपण आज कोण काय म्हणालं आणि त्यातला खरा अर्थ काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. पण त्याही आधी आज काय झालं दिवसभरामध्ये की उद्धव ठाकरे यांच्या वतीनं उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ अशी चिन्ह निवडणूक आयोगाकडं सादर करण्यात आली. कारण उद्या दुपारी 2 वाजेपर्यंतची त्यांना वेळ आहे. पक्षाची त्यांनी प्रस्तावित नावं दिली. शिवसेना कंसामध्ये बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे. म्हणजे शिवसेनेच्या 3ही पिढ्याशी संबंधित असलेली नावं आहेत. म्हणजे आम्हीच मूळचे ठाकरे आणि शिवसेना आमचीच हे त्यांनी तिथं ध्वनित केलं. आता आज संध्याकाळी 7:30 वाजता एकनाथ शिंदे गटाची पुन्हा बैठक होणार आहे आणि तेही आपले नवी जी नावं असतील ती नावं सुचवतील आणि नवं चिन्ह ते मागतील. इंटरेस्टिंगली जर तुम्ही निवडणूक आयोगाची संपूर्ण आदेशित केलेली प्रत ती जर तुम्ही बघितली तर त्यातलं जे 2 मुद्द्याचं त्यांचं निकालपत्र आहे, जे जजमेंट आहे, ते काय म्हणतं. पहिलं, द नेम्स ऑफ देअर ग्रुप्स बाय विच दे मे बी रेकग्नाइज्ड बाय कमिशन and to this end give 3 options in order of preference, any one of which may be approved by the commission.
तुम्ही 3 नावं सुचवा, त्यापैकी 3 पैकी आम्ही एक नाव हे तुमच्या पक्षाला देऊ. दुसरं जे आहे, द सिम्बॉल्स विच मे बी अलॉटेड टू द कॅन्डिडेट सेटअप इफ एनी बाय द रिस्पेक्टिव्ह ग्रुप्स they may indicate the names of 3 free symbols in the order of their preference, any one of which may be allotted to their candidates by the commission. म्हणजे निवडणूक आयोगाकडं असलेल्या मुक्त चिन्हापैकी 3 चिन्ह तुम्ही सुचवायची आहेत. पण श्री उद्धव ठाकरे गटाकडनं जी 3 चिन्ह सुचवण्यात आलेली आहेत ती चिन्ह या मुक्त गटामध्ये नाहीत. आणि ऑब्व्हियसली जर निवडणूक आयोगाकडे अशी तरतूद नसेल, मला माहिती नाही, कारण मी तो प्रयत्न केला पण आज सुट्टी असल्यामुळं ऑथेंटिक अशी इन्फॉर्मेशन मला मिळालेली नाही. पण ऑर्डर बाय गोईंग विथ दिस ऑर्डर तुमच्याकडे असलेल्या फ्री चिन्हापैकी जे 35 पानाचं फ्री चिन्ह आहे त्यापैकी 1 किंवा 3 चिन्ह तुम्ही सांगायचे, त्यातलं एक तुम्हाला मिळणार आहे. या यादीमध्ये शिवसेनेनं सुचवलेलं एकही चिन्ह नाही. आणि त्यामुळं जर शिवसेनेला त्यांनी सुचवलेलं चिन्ह नाही मिळालं तर एका अर्थाने आज जी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे की ह्या संस्था स्वायत्त नाही आहेत, त्या आमच्या विरोधामध्ये निकाल देत आहेत आणि म्हणून त्यांच्या एकूण निकालपत्रावरती आम्हाला संशय आहे, तर आणखीन एक पुढच्या पायरीवरती जाऊन शिवसेना असं म्हणू शकते, बघा आम्ही चिन्हही मागितली होती पण ती आम्हाला मिळाली नाही. आता एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनंही हे सांगितलं जातं, खरं म्हणजे आम्हाला पूर्ण विश्वास होता बाय गोईंग विथ द लॉजिक ऑफ मेजॉरिटी हे तर आम्हालाच मिळायला हवं होतं, पण ते आम्हालाही मिळालं नाही. इथंही ते महाराष्ट्राला मिसलीड करतायत की हा अंतरिम आदेश आहे. अंतरिम आदेशामध्ये अंधेरीची पोटनिवडणूक येऊ घातलेली असल्यामुळं निवडणूक आयोगासमोरचे पर्याय हे खूप कमी होते आणि हाच प्रेसिडेंट आहे. आजपर्यंत निवडणूक आयोगानं ज्या वेळेला अशी स्थिती निर्माण झाली त्या प्रत्येक वेळेला असाच निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं ना एकनाथ शिंदे गट महाराष्ट्रासमोर कायदेशीर प्रक्रियेच्या दृष्टिकोनातनं खरं सांगतोय, ना शिंदे गट श्री उद्धव ठाकरे गट हा त्याचं जे प्रेझेंटेशन करतोय त्याच्यामध्ये मिसप्रेझेंटेशन खूप जास्त आहे असं म्हणायला पुरेसा भाव आहे. तरी आज दिवसभरामध्ये काय काय घडामोडी घडल्यात बघा. आणि म्हणून म्हटलं की मधल्या ओळीची महाराष्ट्राला खूप गरज काय, तर जे महाराष्ट्राला सांगितलं जातं आहे त्याहीपेक्षा अधिकच्या गोष्टी खरं तर त्याच्यामागे दडलेल्या असतात. आता उद्धव ठाकरे आणि जिल्हा प्रमुखाबरोबर एक संवाद साधला, त्यात ते असं म्हणाले की नोटाबंदीनंतर पंतप्रधान मोदीचं नाणं हे खोटं आहे आणि हे नाणं घासून घासून वापरलं जातं आहे. त्यामुळं 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं युतीसाठी आपल्याकडे यावं लागलं. त्यातला अर्धा भाग खरा आहे. भाजपचा ओव्हर कॉन्फिडन्स एवढा जास्त होता की त्यांना असं वाटत होतं की नरेंद्र मोदीच्या करिश्म्यावरती आपण 2019ची निवडणूकसुद्धा येऊ लीलया पार पाडू. मधल्या काळामध्ये बरंच वारं वाहून गेलं होतं. MSME ज्या होत्या, मीडियम स्मॉल आणि मायक्रो, तिथे निर्माण झालेले प्रश्न, घट्टी रोजगार उपलब्धता, आर्थिक व्यवस्था जी काही गडगडलेली, त्या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये भारतीय जनता पार्टीला हा विश्वास राहिलेला नव्हता आणि म्हणून ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर गेले. पण हे खोटं आहे की नोटाबंदीनंतर लोकांनी पंतप्रधान मोदीचं नाणं हे खोटं ठरवलं. कारण 2019च्या त्या नोटाबंदीनंतर लगोलग झालेली उत्तर प्रदेशची निवडणूक आणि त्यानंतरची झालेली लोकसभेची निवडणूक, त्यानंतर झालेल्या अनेक निवडणुका, इनफॅक्ट महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मतदारांनी श्री नरेंद्र मोदी यांना स्वीकारलेले असो. त्यात ते पुढं असं म्हणाले की महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाशिवाय भाजपला पर्याय नाही हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे ते आपले नाव पुसण्याचा प्रयत्न करतायत. ही आपली शेवटची मोठी लढाई, माझ्या मते श्री उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने ही पहिली मोठी लढाई आहे की 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा जो झंझावात होता तो काल तात्पुरत्या स्वरूपामध्ये थांबला. आता जे काही ते स्वतंत्र गट आहेत त्या गटामधल्या श्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही खरं म्हणजे सुरुवात आहे, हा शुभारंभ आहे. ते कशा पद्धतीने लोकांमध्ये जातात ती सुरुवात आहे आणि त्या सुरुवातीमध्ये येत असलेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना ही शेवटची नाही तर आपली ही पहिली निवडणूक आहे आणि पहिलं जे क्रिएशन असतं. मग तुम्ही जर श्री उद्धव ठाकरे हे फोटोग्राफर आहेत त्यामुळं माझ्या म्हणण्याचा त्यांना अर्थ कळेल, ज्या वेळेला एखादा क्रिएटिव्ह व्यक्ती एखादी गोष्ट करायला हातात घेतो त्यावेळेला तो पूर्ण क्षमतेनं आपलं पहिलं क्रिएशन लोकांसमोर मांडत असतो. तशीच संधी श्री उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे ही शेवटची निवडणूक कशी म्हणता येईल, ही कदाचित पहिली निवडणूक त्यांची असू शकते की जी फुल फ्लेजेड त्यांना विथ द एनर्जी ही लढायची आहे. याआधीही माझा स्वतःचा भाऊ म्हणजे कंसात राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या काही जवळच्या विश्वासूंनी आपला विश्वासघात केला, पण आपण त्या सर्वांचा पराभव केला आहे, त्यांना पुरून उरलो. हे मात्र खरं आहे की 2012च्या नंतर उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं पक्ष सांभाळला आहे
त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं जे काही मॅनेजमेंट स्किल असेल ते त्यांना कामाला आलं. त्यांनी मुंबई महापालिका जिंकून दाखवली. भलेही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आणि तेव्हाच्या भारतीय जनता पार्टीमध्ये केवळ 2 नगरसेवकांचं अंतर होतं. त्यांनी आमदारही निवडून आणले. त्यांनी पक्ष कालपर्यंत तरी राखून ठेवला होता, पण नंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या मते त्यांना मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुखापेक्षा एक वेगळी गोष्ट असते आणि आमदारांच्या गरजा वेगळ्या असतात हे लक्षात नाही आलं आणि त्यातून जे काही घडलं ते आपण महाराष्ट्र बघतोय. पण शिवसेना पक्ष हा श्री उद्धव ठाकरे यांनी सांभाळला. देवेंद्र फडणवीस यांची इंटरेस्टिंग प्रतिक्रिया आली. त्यात ते असं म्हणाले की निवडणूक आयोगानं जो काही निर्णय घेतला त्यात बिलकुल आश्चर्य नाही आहे. प्रत्येक वेळेला हेच झालेलं आहे आणि हे बरोबर आहे. शरद पवार यांचंसुद्धा नाव ते कदाचित सुचवू शकतात. म्हणजे हा एका प्रकारे उद्धव ठाकरे यांचं भाषण टोमणे भाषण असतं असं म्हणता म्हणता श्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी टोमणा मारला. आम्ही जनतेची सेवा करत आहोत. जनतेच्या सेवेसाठी केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार आहे. भारतीय जनता पार्टीचा आजच्या दिवसभरातला आणि या सगळ्या सत्तांतराच्या नाट्यातला सर्वात मोठा खेळ काय असेल तर ह्या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवणं. ते ना दसरा मेळाव्यामध्ये कुठे दिसले ना सत्तांतराच्या खेळामध्ये. पूर्ण त्यांना विश्वास येत नाही की महाशक्तीनं मांडलेला जो खेळ आहे तो यशस्वी होतोय. तोपर्यंत ते पूर्णपणे पिक्चरमध्ये आले नाहीत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे जे सांगतायत की जनतेची सेवा करतो तो हा त्यांच्या पॉलिटिकल नेरेटिव्हचा भाग आहे. सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले की त्यांच्या बाजूनं निकाल लागला की लोकशाही जिवंत आहे आणि विरोधात आला की तिथे भाजपचा हात आहे असं म्हणतात. शिवसेना घेत असलेली ही दुटप्पी भूमिका यामुळे लोकशाही आकुंचित होत चाललेली आहे. खरं म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांनी याबद्दल विचार करायला हवा. लोकशाही प्रक्रियेमधल्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थाबद्दल आपण संशय निर्माण करत असताना अंतिमतः लोकशाहीला ते हितकारक आहे का ते बघायला हवं. माझ्या मते आज सर्वात चांगली ज्याला राजकारणातली एक चांगली खेळी आपण म्हणू शकतो ती खेळी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यातनं दिसली. त्या असं म्हणाल्या की हा तर शिवसेनेवरती अन्याय आहेच आहे, पण भाजपनं शिवसेनेवरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती हा वार केलेला आहे. म्हणजे जे त्यांना मिळेल असं वाटत होतं, म्हणजे जे धनुष्यबाण चिन्ह त्यांना मिळेल असं वाटत होतं ते काही एकनाथ शिंदे यांना मिळालेलं नाही आहे. आणि मग त्यांनी हा दाखला दिला की चंद्राबाबू नायडू यांच्याबद्दल काय झालं होतं बघा, की चंद्राबाबू नायडू यांच्या संदर्भामध्ये 3-4 महिन्यामध्ये सुनावणी झाली आणि अंतिमतः ते जे पक्षचिन्ह होतं NTRच्या विरोधामध्ये चंद्राबाबू नायडू आपल्या सासऱ्याच्या विरोधात लढले आणि चंद्राबाबूंना ते चिन्ह आणि पक्षही मिळाला. त्यांना हे सुचवायचं आहे की जी अवस्था आज श्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पूर्वीच्या शिवसेनेची झालेली आहे ती कदाचित पुढं चालून एकनाथ शिंदे यांचीसुद्धा होऊ शकते आणि भारतीय जनता पार्टीचा भविष्यातल्या राजकारणाचा हा खेळ असू शकतो. आज दिवसभरामध्ये सुप्रिया सुळे यांनी ही जी मांडणी केली ती मांडणी कदाचित एकनाथ शिंदे यांच्या काही आमदारांच्या मनामध्ये सुद्धा संशयाची पाल चुकणारी असू शकते. त्यांनी शिंदेंचा खेळ केला आहे भारतीय जनता पार्टीने असं त्यांनी सुचवलं, पण ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आहे का असं त्यांना सुचवायचं आहे का हा खरं तर त्यांना थेट प्रश्न कुठेतरी विचारायला हवा. भास्कर जाधव असं म्हणाले की आज आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर श्री उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं की या निर्णयामुळे जनतेच्या मनामध्ये संताप आहे. माझ्या मते जनतेच्या मनात श्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती निश्चित आहे, पण ती मतपेटीपर्यंत जाते का, किती काळ निवडणुका होतात हे खरं आहे. जनतेच्या मनात संताप आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की आपल्या प्रत्येक जिल्हा प्रमुखाला, विभाग प्रमुखाला, तालुका प्रमुखाला सांगा की संयम बाळगा. सर्व न्यायालये जरी संपली तरी तुम्हाला असं जरी वाटत असलं की आपल्याला या न्यायालयामध्ये न्याय मिळणार नाही, तर जनतेच्या न्यायालय म्हणजे अंतिमतः निवडणुकीच्या मैदानामध्ये आपल्याला न्याय मिळेल. माझ्या मते ह्या लढाईचा शेवट हा कुठल्या ना कुठल्या तरी निवडणुकीच्याच मैदानात होणार आहे. त्यातली पहिली म्हणजे 6 बॉलची जी ओव्हर असते त्याला बिटवीन जो 5वा बॉल असतो तो मुंबई महापालिका असेल आणि 6वा जो असेल तो महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असणार आहे. तिथंच ते होणार आहे. त्यांनी असं म्हटलं की निवडणूक आयोगाने आमचे सगळे मार्ग बंद केलेले. दुपारी 2 वाजता आम्हाला सगळे आमच्या पक्षाची नवी नावं, पक्षाच्या सिम्बॉलची सगळी माहिती त्यांना द्यायची. खरं जर निवडणूक आयोगाची संपूर्ण प्रक्रिया बघितली तर न्यायालयीन प्रक्रियेवरती विसंबून असलेल्या शिवसेनेनं निवडणूक आयोगाच्या संदर्भात त्यांच्या पुढ्यात जी काही कागदपत्र वेळेवरती द्यायला पाहिजे होती ती दिलेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. एकनाथ खडसे असं म्हणाले की बाळासाहेबांनी मेहनत केली होती, प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती, पण पुण्याई ही दोघांच्या भांडणात गोठवली, ती मुलांनी घालवली, माध्यमांनी मुलांनी घालवलं, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांनी घालवलं असा घेतला. माझ्या मते एकनाथ खडसे यांना असं म्हणायचं आहे की शिवसेनेतनं बाहेर आलेले एकनाथ शिंदे आणि श्री उद्धव ठाकरे या दोघांच्या लढाईमध्ये हे चिन्ह आणि ते गेलेलं आहे.
पक्षही गेलेला आहे आणि ही एक दुःखद घटना आहे असा त्याचा मी घेतलेला अर्थच आहे. गुलाबराव पाटील असं म्हणाले की आम्हाला याचा अंदाजच आहे, आम्हाला खरं तर हे वाटत होतं की आम्हालाच चिन्ह मिळेल, आमच्याकडे धनुष्यबाण कायम राहील, पण हाही अंतरिम निर्णय आहे आणि अंतरिम निर्णयानंतर ज्या वेळेला अंतिम निर्णय येईल त्यावेळेला आम्हाला हे चिन्ह मिळेल. आत्ता आम्ही 7:30 वाजता भेटतो आहोत, आम्ही चिन्हावरती बोलू, चर्चा करू वगैरे. पण त्यांनी जो सांगितलेला मुद्दा ना तो जास्त महत्त्वाचा आहे. ते असं म्हणाले की खरं म्हणजे आम्ही तयारीत होतो, असं काही होईल याचा वेगवेगळे आमचे वकील घटनातज्ञ सांगत होते आणि त्यामुळं त्या तयारीनुसार आमच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत. माझ्या मते श्री उद्धव ठाकरे यांच्या पण काही गोष्टी ठरलेल्या होत्या, त्यांनाही याची पूर्ती कल्पना आलेली होती. कारण गट प्रमुखांचा मुंबईत जो मेळावा झाला त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी तिथे असलेल्या गटप्रमुखांशी बोलतानाच हे सुतोवाच केलेलं होतं की आपल्याला नव्याने सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. नव्यानीचा अर्थ नवपक्ष, पक्षाचं नाव आणि पक्ष चिन्हही होतं. सो गुलाबराव पाटील हे म्हणाले की चिन्ह आम्ही घेणार आणि नवं चिन्ह घेऊन आम्ही जाऊ, उद्या निवडणूक आयोगाला आम्ही सांगू. त्यांनी शिबू सोरेन आणि केजरीवाल यांचं उदाहरण दिलं की शिबू सोरेन आणि केजरीवाल यांनी त्यांचे आमदार नाराज झाल्यानंतर कसं आपल्याला परत त्या आमदारांना आपल्याकडे बोलावलं, तसं उद्धव ठाकरे करण्यामध्ये कमी पडले. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांचा एक ठरलेला अजेंडा आहे, तो असा आहे की जे राहुल गांधी देशासमोर नॅरेटिव्ह सेट करतात तेच ते महाराष्ट्रात म्हणतात. राहुल गांधी असं म्हणतात की देशातल्या सगळ्या संस्था ह्या बाद झालेल्या आहेत, देशातली माध्यमं सगळी संपलेली आहेत, देशातली माध्यमं एकतर ती गोदी मीडिया झालेली आहेत, देशातली न्यायालये ही पूर्णपणे सरकारच्या बाजूने झुकलेली आहेत, देशातल्या सगळ्या संस्था ह्या पूर्णपणे सरकारच्या आधिपत्याखाली काम करत आहेत. तसंच नाना पटोले हेही बोलत असतात आणि ते आज असं म्हणाले की हा भाजपचा डाव यशस्वी झाला आहे. नंतर पत्रकारांनी त्यांना हे विचारलं की तुम्ही निवडणूक आयोगावरती काही बोलणार नाहीत का? त्यावेळेला ते असं म्हणाले की निवडणूक आयोगाला बोलायची काय गरज आहे, भाजप जे सांगेल तेच निवडणूक आयोग करतो, त्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं काही बोलायची गरज नाही. आज भगवानगडावरती श्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे होते. जयंत पाटील असं म्हणाले की चिन्ह हे याआधीही गोठवलं गेलेलं आहे, हे खरंच होतं त्यांचं म्हणणं, परंतु पक्ष गोठवलं हे पहिल्यांदाच झालंय, हे खरं नाही आहे. याआधीसुद्धा अशा पद्धतीनं अंतरिम आदेश आलेलेच आहेत. अगदी लोकजनशक्ती पक्षाच्या बद्दल पण आपण असं म्हणू शकतो की लोकजनशक्ती पक्षाचा निर्णय हा एक्झॅक्टली असाच झालेला होता. लोकजनशक्ती हे नाव कोणालाही मिळालं नाही, कंसात उपनामं घेऊन पुन्हा रामविलास पासवानचे चिरंजीव चिराग पासवान आणि त्यांचे काका यांनी स्वतंत्रपणे आपले आपले पक्ष पुढं वाढवायचं ठरवलेलं आहे. सो जयंत पाटील पुढे असं म्हणाले की चिन्ह गोठवलं हे आधीही झालेलं आहे, मात्र पक्ष गोठवले हे पहिल्यांदाच झाले. या परिस्थितीत एकंदरीत जो निर्णय झाला आहे त्याबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करतात. म्हणजे त्यांनी सुद्धा एक प्रकारे निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरती प्रश्नचिन्ह लावलेलं आहे. धनंजय मुंडे पुढे म्हणाले की चिन्ह गोठवणं हा निवडणूक आयोगाचा निर्णय होऊ शकतो, मात्र पक्ष गोठवणं हे पहिल्यांदाच होत आहे. सो शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची जी भूमिका आहे ती ठरलेली आहे, तशीच राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची सुद्धा भूमिका ठरलेली आहे. इथे काँग्रेस थेटपणे स्वायत्त संस्थेवरती प्रश्नचिन्ह लावत आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस हे पहिल्या मुद्द्यावरती म्हणतात की नाही त्यांचं चिन्ह गोठवलं ते बरोबरच आहे, असाच प्रेसिडेंट आहे, पण पक्ष गोठवला हा काही प्रेसिडेंट नाही आहे. पण जर आजपर्यंतचे सगळी निकाल आपण काढून पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की असं घडलेलं नाही आहे. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणालेत की आरोप लावणं हे शिवसेनेचं कामच आहे, पण निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे. भारतीय जनता पार्टीला हे म्हणणं भाग आहे, कारण 2014च्या आधी आणि 2019च्या नंतर सुद्धा देशभरामध्ये एकच गोष्ट वारंवार सांगितली जाते आहे, त्यातल्या विशेषतः केंद्रीय तपास यंत्रणा की ज्या थेट पंतप्रधानाला, फायनान्स मिनिस्ट्रीला किंवा गृह विभागाला रिपोर्ट करतात, त्यांनी केलेल्या कारवायाबद्दल लोकांच्या मनात निश्चितपणे प्रश्नचिन्ह आहेत. विशेषतः CBD किंवा इन्कम टॅक्स किंवा ED यांच्या ज्या कारवाया आहेत या सिलेक्टिव्ह आहेत, याबद्दल लोकांच्या मनात आता काही प्रश्नचिन्ह राहिलेलं नाही आहे. कारण आत्ताच महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झालेल्या आणि ज्यांच्या विरोधामध्ये EDच्या कारवाया सुरू होत्या, हे सरकार आल्याच्या 3 महिन्याच्या काळामध्ये यांच्यापैकी कुणाही विरोधामध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव, शिवसेनेच्या खासदार प्रताप सरनाईक यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई पुढं सरकताना दिसलेली नाही आहे. किरीट सोमय्या पण बोलत नाही आहेत. सो या कॉन्टेक्स्टमध्ये आता निवडणूक आयोगावरती जर प्रश्नचिन्ह लागत असतील तर चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणूक आयोगाचा डिफेन्स करावाच लागणार आहे. आणि त्यातला जो दुसरा मुद्दा मी मधल्या वेळी टॅग केला आहे की या निमित्तानं श्री उद्धव ठाकरे यांना जर सहानुभूती मिळत असेल तर ती सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी दोघं मिळून करतात. उदय सामंत आणि दीपक केसरकर यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं की खरं तर हा आमच्यावरती अन्याय झाला आहे, पण ज्यांच्यावरती अन्याय झालेलाच नाही आहे ते गळा काढतायत. आम्ही अधिक लोकांचे लोकप्रतिनिधी आहोत, म्हणजे आम्ही
जे त्यांनी निवडणूक आयोगालाही सांगितलं की साधारणपणे त्यांच्याकडे असलेले जे 12 खासदार आहेत ते 70 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याकडे असलेले 40 आमदार हे 36 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. सो याच्यातनं त्यांना असं सांगायचं की खरं तर आम्हालाच ते मिळायला हवं होतं, चिन्हही आम्हाला मिळायला हवं होतं, पण ते चिन्ह आत्ता अंतरिम गोठलेलं असलं तरी ते अंतिमता आम्हाला मिळेल. पण जे सांगतायत ही खरं तर बाळासाहेबाची त्यांची ही परंपराच नाही आहे. आता खरा मुद्दा आला तो पहिल्या जो मी मधल्या वेळी टॅग केला आहे की ते आज असं सूचित करू इच्छित होते की बाळासाहेब ठाकरे यांचा जो आजपर्यंतचा राजकीय प्रवास आहे तो राजकीय प्रवास असा आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सहानुभूतीची भूमिका मांडली नाही. ते थोडक्यात कोट अनकोट मर्दासारखं लढले आणि त्यांनी मर्दासारख्याच भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचा विस्तार वाढवला. पण तुम्ही जे करत आहात ते तुम्ही स्वायत्त संस्थावरती प्रश्नचिन्ह निर्माण करून तुम्ही यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, जे गैरलागू आहे. पुढे ते असं म्हणाले की श्री एकनाथ शिंदेसारखा नेता की जो बाळासाहेबांचा राजकारणाचा भाग होता की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे स्लोगन होतं शिवसेनेचं, तसा काम करणारा नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना तुम्हाला त्याच्याविषयीचा अकस आहे आणि त्यामुळं तुम्ही सच्च्या शिवसैनिकाला त्रास देत आहात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी ॲफिड्यूट सादर केलेली आहेत की ज्याच्यामध्ये 4600 ॲफिड्यूट आहेत ती खोटी आहेत. माझ्या मते आजच्या दिवसभरातली ही जी घडामोड आहे ही घडामोड पुढे खूप वाढत जाऊ शकते. श्री उदय सामंत यांनी पर्टिक्युलरली 4600 शपथपत्र आहेत ज्या शपथपत्रामध्ये त्याला आधार कार्ड पण जोडलेलं नाही आहे, शिक्के बोगस आहेत आणि जो FIR रजिस्टर झाला आहे त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी काही 10 लाख शपथपत्र शिवसेनेनं संकलित केलीत त्याची चौकशी करायला हवी आणि त्यांना संशय आहे की यातली बहुसंख्य शपथपत्र खोटी आहेत. माझ्या मते ह्या सगळ्या लढाईतला जो पुढचा मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा हाच असणार आहे की यातनं काही पोलीस केसेस होऊ शकतात, हे निवडणूक आयोगासमोर जाऊ शकतं. जर त्यात तथ्य असेल तर ते डिफेन्स करणं उद्धव ठाकरे गटाला जड जाईल, पण त्यात तथ्यांशापेक्षा फक्त आरोपाचा भाग असेल तर फक्त आरोपाची राळ उडताना आपल्याला दिसेल. शिवसेना धनुष्यबाणावरती कुणीही प्रतिक्रिया देऊ नका असं कोण म्हणलं असेल तर श्री राज ठाकरे यांनी असं सांगितलंय की मनसेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना या धनुष्यबाणावरती कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया देऊ नये. गेल्या काही दिवसापासून मला असं वाटतंय की राज ठाकरे यांच्या भूमिकेमध्ये थोडासा बदल आहे. ते भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या काही भूमिकेबद्दल पण बोलत आहेत, पण त्यांना एकनाथ शिंदे यांच्या एकूण राजकारणाबद्दल त्यांच्या मनात काही ना काहीतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत असं दिसतं आहे की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी हा प्रयत्न केला की महाराष्ट्र राज्याचा कुठलाही मुख्यमंत्री हा राज ठाकरे यांच्या घरी असा थेट गेलेला नव्हता. जेवढं म्हणून बंड शिवसेनेमध्ये झालं त्या बंडातल्या कुठल्याही नेत्याला राज ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करावं असं वाटलं नव्हतं, पण एकनाथ शिंदे त्यांच्या घरी गेले होते, त्याची माध्यमामध्ये चर्चाही झाली आणि एकनाथ शिंदे, मनसे आणि भारतीय जनता पार्टी अशी निवडणूक होईल, एकत्रितपणे ते लढतील असं जे काही सांगितलं जात होतं त्याला थोडासा कुठल्या तरी कारणामुळे ब्रेक बसला आहे. मला वाटतं की मधल्या वेळीचा एक स्वतंत्र भाग आपण त्याच्यावरती करायला हवा. बाय द वे मी जो पहिला मुद्दा टॅग केला आहे की यातून श्री उद्धव ठाकरे यांचा आपल्या बाजूनं सहानुभूती वळवण्याचा कसा प्रयत्न सुरू आहे बघा. हिंगोलीमध्ये की जिथे संतोष बांगर आहेत त्या हिंगोलीमध्ये शिवसैनिकांनी पांगरा शिंदे गावामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक पुतळा तयार केला प्रतिकात्मक आणि त्या पुतळ्याचं दहन केलं आणि ते दहन त्यांनी यासाठी केलं की एकनाथ शिंदे यांच्यामुळं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं आणि शिवसेना पक्षाची ही अवस्था झाली. असं आहे की हे जे काही महाराष्ट्रात सध्या राजकारण सुरू आहे ना ते अनप्रेसिडेंटेड आहे आणि त्याच्यामध्ये इतके सगळे पदर गुंतलेले आहेत की एक गोष्ट आपल्याला समोर दिसते आहे त्या दिसलेल्या गोष्टीपेक्षाही अनेक गोष्टी समोर तशा घडतात. ह्या सगळ्यातनं एक चिंतेची बाब अशी आहे की देशातल्या स्वायत्त संस्था ह्या जर आपण असं म्हणलं आणि जर तुम्ही कोर्टाची प्रोसिडिंग बघितली, सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने पण तेच सांगितलं होतं की निवडणूक आयोगाच्या कुठल्याही निर्णयाचा आपल्या इथे सुरू असलेल्या सुनावणीवरती परिणाम होणार नाही, कारण तिथे राज्यपाल आणि विधिमंडळाचे अध्यक्ष यांच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे तिकडे प्रोसिडिंग तुम्ही सुरू ठेवा. त्याही वेळेला काही मंडळींनी न्यायालयाच्या स्वायत्ततेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या संपूर्ण प्रोसिडिंगमध्ये आपण जर बघितलं तर आजपर्यंत आत्ता जे झालेलं आहे तसंच घडलेलं आहे. त्यामुळं तिथूनसुद्धा निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरती प्रश्नचिन्ह लावून आपण फार फार तर लोकशाहीचं नुकसान करतो आहोत. अर्थात हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला
त्यांचा गैरवापर होतच नाही असं म्हणणं फार धाडसाचं ठरेल. सो थांबूया आपण इथे. माझे आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते फॉलो करायला लागा. चांगला संवाद तिथं होतो. तुमच्या काही मौलिक सूचना असतील तर त्याचं स्वागत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.